मुंबईतल्या परळमध्ये पावसाचं पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। तर परळमधून दादरकडे जाणारा एक रस्ता बंद झाला, वाहतूक टाटा रुग्णालयाच्या मार्गे वळवण्यात आलेली आहे। तर मुंबईतील मुसळधार पावसाचा चाकरमान्यांना मोठा फटका बसतोय। दादरच्या दिशेने जाणारे डावे वळण बंद झालेले आहेत। चालकांना टाटा रुग्णालयाचा मार्ग आता अवलंबता येतोय। तर पाणी भरल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागत असल्याची दृश्य देखील आपण पाहतोय। मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे। तर मुंबईतील परळमध्ये पावसाचं पाणी साचण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि याच ठिकाणाहून चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात। त्यांच्याकडनं या बातमीच्या संदर्भातली एकंदरीत मुंबईतील पावसाच्या संदर्भातले अपडेट घेऊयात। चेतन, पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। परळमध्ये पावसाचं पाणी साचलंय, वाहन चालकांना कसरत करावी लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दादरकडे जाणारा एक मार्ग देखील बंद झालेला आहे। या पावसाच्या संदर्भातले अधिकचे अपडेट काय मिळत आहेत? निश्चितच शुभम, मी दाखवू शकतो माझ्या पाठीमागे वाहन चालकांची कशा प्रकारे या ठिकाणी तारांबळ होत आहे। मुंबई महानगरपालिकेकडून जरी दावा केला जात होता की कुठेही मुंबई तुंबणार नाही, मात्र रात्री 8 वाजल्यापासून या ठिकाणी परळमध्ये जर आपण पाहिलं, एल्फिस्टन उड्डाणपूल उतरल्यानंतर पूर्वेकडे डावे वळण जे आहे, जे हिंदमाताकडे जातो, तो मार्ग बंद केलेला आहे। या उलट हिंदमाताकडून परळच्या दिशेने येणारा मार्ग मात्र सुरू असला तरी या मार्गावरती तुंबलेलं पाणी आपण पाहू शकतो। याच ठिकाणी भूमिगत जलटाक्या ज्या आहेत ते महापालिकेने तयार केलेल्या होत्या। पाणी उपसा जरी सुरू असलं तरी सातत्याने कोसळणाऱ्या संततधारेमुळे या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यास प्रचंड विलंब होत आहे। या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी सकाळपासून कार्यरत आहेत, मात्र तरीही पाणी उपसाची क्षमता जर पाहिली ती कुठेतरी अपुरी पडत आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी जर पाहिलं तर आता पाणी अद्यापही आपल्याला भरलेलं दिसत आहे। दुचाकी स्वार असतील, चारचाकी स्वार असतील, यांना प्रचंड मनस्ताप या ठिकाणी सहन करावं लागत आहे। वाहतूक पोलिसांनी एक मार्गिका बंद केलेली आहे हिंदमाताकडे जाणारी, मात्र हिंदमाताकडून येणारी परळकडे दुसरी मार्गिका मात्र सुरू आहे आणि याच ठिकाणी जीव धोक्यात घालून दुचाकी स्वार असतील हे या ठिकाणी पाणी भरलेल्या ठिकाणी वाहन टाकत आहे। आणि म्हणूनच काही वेळापूर्वी आपण जी दृश्य दाखवलेली होती की मध्यमध आल्यानंतर एक दुचाकी बंद पडलेली होती, अक्षरशः दुचाकी ढकलत दुसऱ्या बाजूला घेऊन जावी लागली आणि आता तुर्तास तरी या ठिकाणची वाहतूक जरी सुरू असली तरीही वाहन चालकांचा मात्र या ठिकाणी खोळंबा होत आहे। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर महत्त्वाची बातमी, परळमधून दादरकडे जाणारा एक मार्ग बंद करण्यात आला, वाहतूक आता टाटा रुग्णालयाच्या मार्गे वळवण्यात आलेली आहे। मुंबईतील पावसाच्या संदर्भातले महत्त्वाचे अपडेट आपण पाहतोय। मुंबईतल्या परळमध्ये पावसाचं पाणी साचण्यास सुरुवात झाली, पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।